नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण फॉरेन्सिक मेडिसिन या घटकावरती आयोगाने एमपीएससी डिपार्टमेंटल मुख्य परीक्षा यामध्ये मेडिसिनचे कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत ते आपण सोप्या भाषेमध्ये त्याच्या चारही पर्यायांचं विश्लेषण करून आपण ते क्वेश्चन्स या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहून घेऊया। चला तर आपण सुरुवात करूया प्रश्नांना। तर सुरुवात करूया आपण। आपल्या सर्वांना माहिती आहे जो आपला फॉरेन्सिक मेडिसिनचा विषय आहे तो मुख्य परीक्षेसाठी साधारणपणे 20 मार्काला विचारला जातो। फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन मिळून आपल्याला 40 मार्क आहेत, साधारणपणे 20 प्रश्न येतात। जर आपण ढोबळमानाने पाहिलं तर आपण साधारणपणे 20 प्रश्न किंवा 20 मार्कासाठी आपण फॉरेन्सिक मेडिसिन हे पाहू शकतो। जर वेळेला परीक्षेमध्ये हा पॅटर्न बदलतो, कोणते प्रश्न कुठे येतात कसे येतात हे आपण सगळे पाहून घेऊया। यापूर्वी सुद्धा आपण फॉरेन्सिक सायन्स वरती एक व्हिडिओ बनवलेला आहे की कोणकोणते फॉरेन्सिक सायन्सचे महत्त्वाचे आपल्याला वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत। आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त मेडिसिन साठी फोकस करूया। मेडिसिन हा तसं थोडंसं समजायला थोडंसं किचकट वाटत असेल तरी सुद्धा आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये मेडिसिन शिकवतो। सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला। तो आहे पहिला प्रश्न आहे तो म्हणजे शवविच्छेदनवाला। शवविच्छेदनलाच आपण पोस्टमार्टम असंही म्हणतो, बरोबर। आपल्या सर्वांना माहिती आहे भारतामध्ये आपण अनैसर्गिक मृत्यू झाला तर त्या मृत्यूचा काय करतो आपण पोस्टमार्टम करत असतो। मृत्यू आणि मृत्यूचे प्रकार हा फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये एक महत्त्वाचा टॉपिक आहे। मग त्याच्यामध्ये नैसर्गिक मृत्यू म्हणजे काय, अनैसर्गिक मृत्यू म्हणजे काय। अनैसर्गिक मृत्यू म्हणजे आत्मघाती मृत्यू, अन्यघाती मृत्यू, अपघाती मृत्यू म्हणजे काय असतो हे सर्व आपण मृत्यू आणि मृत्यूचे टॉपिक या टॉपिक मध्ये त्याला डिस्कस केलेला आहे, बरोबर। तर थोडक्यात अनैसर्गिक मृत्यू असेल तर आपण काय करतो त्याच्या मृत्यूचं कारण समजण्यासाठी त्याचं पोस्टमार्टम करत असतो, शवविच्छेदन करत असतो। त्यासाठी पोस्टमार्टम हा एक टॉपिक आपल्या सिलेबस मधला महत्त्वाचा टॉपिक आहे। तर या टॉपिक वरती बघा डिपार्टमेंटल PSI 2017 ला प्रश्न विचारला गेला होता तो म्हणजे काय, तर न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे शवविच्छेदनानंतर परीक्षणाकरता पाठवायच्या वस्तूंना मोहरबंद कोण करतात। ठीक आहे, मोहरबंद करणं म्हणजे काय, त्याला म्हणतो आपण पॅकिंग केल्यानंतर त्याच्यावरती आपण सील उठवतो, बरोबर का, त्यालाच आपण म्हणतो मोहरबंद करणे। तो कोण करताय, पहिल्या ऑप्शन मध्ये दिले तपास अधिकारी आहे, सेकंड मध्ये आहे वैद्यकीय अधिकारी आहे, नंतर न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतील अधिकारी किंवा वरीलपैकी कोणीही नाही। तर कोण मोहरबंद करेल, आपल्या सर्वांना माहिती आहे सीलिंग आणि पॅकिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो, बरोबर का। ज्यावेळेस आपण एखादा मुद्देमाल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवतो आपण त्याला काय करतो, सर्व मुद्देमालना आपण पॅकिंग करतो। पॅकिंग केल्यानंतर आपण काय करतो त्याच्यावरती सील किंवा मोहर उठवतो। आता इथे काय विचारलंय बघा, तर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे कधी शवविच्छेदनानंतर हा शब्द इथं महत्वाचा आहे, बरोबर आहे। कधी तर पोस्टमार्टम केल्यानंतर जो मुद्देमाल आपण पाठवतो त्या मुद्देमालावरती कोण सील करू शकतो। आता बघा इथं शवविच्छेदन कोण करतं, आपल्या सर्वांना माहिती आहे शवविच्छेदन आपले सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे सिव्हिल सर्जन्स असतात, वैद्यकीय अधिकारी असतात ते पोस्टमार्टम करत असतात, बरोबर। बघा मग इथं काय दिलं आपल्याला, या पर्यायामध्ये म्हटलंय तपासी अधिकारी। तपासी अधिकारी कधी करतात मोहरबंद, जर तपासी अधिकाऱ्याने स्वतः तो मुद्देमाल जमा केला, त्याला पॅक केल्यानंतर आपण त्यात काय करतो संबंधित पोलीस स्टेशनचं याच्यावरती आपण सील उठवत असतो किंवा मोहर उठवत असतो। परंतु इथं शवविच्छेदन म्हटलंय, शवविच्छेदन हे वैद्यकीय अधिकारी करतात, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे, बरोबर आहे। न्यायवैद्यकीय प्रयोगशाळा काय करेल का, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा इथं मोहर बंद करण्याचा काही संबंध नाही। हे कधी करतात, इकडे आपण न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये हे परीक्षणाला दिल्यानंतर न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा इकडं संबंध येतोय, बरोबर। तर याचं काय होतं, ऑप्शन क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे। पाहूया आपण पुढील प्रश्न। नेक्स्ट प्रश्न आहे तो म्हणजे काय, शवविच्छेदन परीक्षणामुळे मनुष्यवधाच्या प्रकरणी खालीलपैकी कोणती माहिती मिळू शकते। डिपार्टमेंटल PSI 2017 ला बघा, पाठीमागचा प्रश्न सुद्धा डिपार्टमेंटल PSI 2017 ला आलेला आहे, शवविच्छेदन पोस्टमार्टम यावरती, आणि हा सुद्धा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2017 ला आलेला आहे। म्हणजे जर आपण एखादा टॉपिक सोडला आणि त्या टॉपिक होते चुकून जर 2 प्रश्न आले तर 2 म्हणजे 4 मार्काला प्रश्न आले, आपल्याला माहित आहे 0.5 साठी एका मार्कासाठी आपली पोस्ट जात असते, बरोबर। तर त्यासाठी आपल्याला सर्व विषय हे बारकाईने करणं गरजेचं आहे। तर या प्रश्नामध्ये काय म्हटलंय बघा, शवविच्छेदन परीक्षणामुळे म्हणजेच काय, तर पोस्टमार्टम केल्यामुळे मनुष्यवधाच्या प्रकरणी खालीलपैकी कोणती माहिती मिळू शकते। आणि खाली काय ऑप्शन दिले बघा, पहिला ऑप्शन आहे काय, मृत्यूचं कारण, समजतंय का। तर बरोबर मग सांगितल्याप्रमाणे आपण पोस्टमार्टम कशासाठी करतो, तर पोस्टमार्टम करण्यासाठी 6 गोष्टीसाठी आपण पोस्टमार्टम करत असतो, बरोबर। 6 आपल्याला प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपण पोस्टमार्टम करत असतो। हे आपण आपल्या पोस्टमार्टम या टॉपिक मध्ये आपण त्याला सविस्तरपणे सांगितलेलं आहे, आणि त्यासाठी कायदेशीर तरतूद कोणती आहे हे पण आपण कलम तिथे सांगितलेलं आहे, बरोबर। तर पोस्टमार्टम केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण समजतं, बरोबर। जर आपण कधी पोस्टमार्टम रिपोर्ट किंवा पोस्टमार्टम फॉर्म पाहिला असेल, अहवाल पाहिला असेल तर त्याच्यातलं
जो शेवटचा कॉलम आहे कॉलम क्रमांक 22, त्या 22व्या कॉलम मध्ये आपल्याला त्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण लिहिलेलं असतं की डेथ ड्यू टू, त्याचा मृत्यू कशामुळे झाला हे तिथं लिहिलेलं असतं, बरोबर. नंतर दुसरं काय बघा, मृत्यूची अंदाजी वेळ पोस्टमॉर्टम म्हणून आपल्याला समजू शकते का, तर समजू शकते, बरोबर. त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे आपल्यासाठी महत्वाचं असतं, कारण का त्यावेळेस तो व्यक्ती कुणाच्या संपर्कात आला, काय घडलं काय नाही आपण काम रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला मृत्यूची वेळ जाणणं हे खूप महत्वाचं असतं. नंतर काय आहे तर वापरलेलं हत्यार, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला जखमा होऊन एखाद्या हत्याराने जखमा केल्यानंतर त्याचा जर आपण मृत्यू झाला असेल तर त्यावेळेस आपण कोणत्या हत्याराने त्याला जखमा झाल्या हे सुद्धा आपण त्या जखमाच्या प्रकारावरून किंवा त्याच्या आकारावरून आपण सांगू शकतो, बरोबर. त्यासाठी या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर पहा पुढचा प्रश्न पाहूया आपण. नेक्स्ट आहे तो म्हणजे काय, तिसरा प्रकार किंवा तिसरा प्रश्न, कोणत्या प्रकारच्या मृत्यूत मरणोत्तर शवचिकित्सा सक्तीची आहे. मरणोत्तर शवचिकित्सा म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण पोस्टमॉर्टम. पोस्ट म्हणजे नंतर आणि मॉर्टम म्हणजे मृत्यू नंतर, त्यालाच आपण म्हणतो मरणोत्तर, बरोबर. तर त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, कोणत्या प्रकारच्या मृत्यूत हे आपण पोस्टमॉर्टम करत असतो. तर बघा पहिल्या ऑप्शन मध्ये म्हटलंय हृदयक्रिया बंद पडून, दुसऱ्या ऑप्शन मध्ये आहे घराबाहेरचा मृत्यू, तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे संशयित मृत्यू आणि चौथ्या ऑप्शन मध्ये आहे रणांगणावर मृत्यू. तर त्यापैकी आपल्याला योग्य पर्याय कोणता आहे तो शोधायचा आहे. बघा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला, आता असं काय म्हणतो आपण त्याला हार्ट अटॅक आला, बरोबर. हार्ट अटॅक येणं हे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, म्हणून आपण नैसर्गिक मृत्यूमध्ये पोस्टमॉर्टम करणं हे कंपल्सरी नाही, मगाशीच पाहिलं आपण, बरोबर. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय बघा घराबाहेर मृत्यू, मग मृत्यू घरात झाला काय घराबाहेर झाला काय, बरोबर. तिथं पुढे लिहिलं नाही की कशामुळे झाला, घराबाहेर मृत्यू या कारणामुळे झाला, तर आपण थोडा विचार केला असता त्याच्यावरती. नंतर काय बघा चौथा रणांगणावर मृत्यू, म्हणजे लढाई करत असताना युद्धामध्ये मृत्यू झाला, पोस्टमॉर्टम करणं एवढं गरजेचं आहे किंवा नाही, तर त्याच्यामध्ये पोस्टमॉर्टम करणं एवढं गरजेचं नाहीये, बरोबर. तर आपण पोस्टमॉर्टम कधी करू शकतो, इथं काय म्हटलंय सक्तीचं आहे. सक्तीचं म्हणजे काय कंपल्सरी आहे, कारण का त्यावेळी आपल्याला पोस्टमॉर्टम करणं हे कंपल्सरीच आहे. तर अशी कोणती घटना आहे तर पर्याय क्रमांक 3 पहा, संशयित मृत्यू असेल तर त्या मृत्यूमध्ये आपल्याला त्या व्यक्तीच्या मृत्यूचं कारण काय आहे, त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे शोधण्यासाठी, हे माहिती करण्यासाठी आपल्याला त्याचं पोस्टमॉर्टम हे कंपल्सरी करावं लागतं, बरोबर का. सक्ती म्हटलंय कंपल्सरी म्हटलंय, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. परत पुढे बघूया आपण, नेक्स्ट प्रश्न बघूया आपण, कोणता प्रश्न होता. नेक्स्ट प्रश्न बघा तो आहे तो म्हणजे आपला जो नवीन टॉपिक आहे जखमा. जखमा एक टॉपिक सुद्धा आपल्याला फॉरेन्सिक मेडिसिन मधला अतिशय महत्वाचा आहे. जखमा म्हणजे वुंड्स, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे बघा. काय तर शस्त्राच्या हल्ल्यापासून बचाव करणाऱ्या व्यक्तीला खालील ठिकाणी बचावाच्या जखमा होणे संभवत नाही. ठीक आहे, म्हणजेच काय एखाद्या व्यक्तीवरती आपण शस्त्रास्त्राने हल्ला केला, तर हल्ला केल्यानंतर त्या व्यक्तीला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जखमा होणे संभवत नाही. आता कुठे जखमा होणार नाहीत तर त्या व्यक्तीच्या हातांचे तळवे, म्हणजे काय ज्या व्यक्तीवरती आपण जखमा करतोय त्या एखाद्या शस्त्रास्त्राने जखमा करतोय तर समोरच्या व्यक्तीवरती कुठे जखमा होऊ शकणार नाहीत असा प्रश्न विचारलेला आहे, बरोबर का. शक्यतो भाषा आयोगाची थोडी फिरवणारी असते, तर आपण व्यवस्थितपणे प्रश्न वाचणं गरजेचं असतं. तर बघा हातांचे तळवे या ठिकाणी जखमा होईल का, जखम होऊ शकते, कारण का समोरून व्यक्ती मारत असताना समोरची व्यक्ती बचावासाठी काय करू शकते, त्याला अपोज करू शकते, विरोध करू शकते, त्याच्यामुळे त्याच्या हाताच्या तळव्यावरती जखमा होऊ शकतात. नंतर काय हातांच्या तळव्यावरती होतात म्हणजे त्याने समजा असं बोटाने जर पकडलं असेल एखादा हत्यार, बरोबर, तर त्याच्या हाताच्या बोटांवरती सुद्धा जखमा होऊ शकतात, किंवा त्याने हात समोर केल्यामुळे काय होईल त्याच्या हाताचा जो दंड आहे त्याच्यावरती सुद्धा जखमा होऊ शकतात. परंतु काय म्हटलं याने कोणत्या ठिकाणी जखमा होणे संभवत नाही. संभवत नाही म्हणजे जखमा होणे शक्य नाही, तर त्या व्यक्तीचं जे पोट आहे पोट या ठिकाणी त्याला जखमा होणे संभवत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4 पोट या ठिकाणी त्या व्यक्तीला जखमा होणे संभवत नाही. ठीक आहे, हे जखमावरचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा कोणता आहे तर स्वतः शरीरावर करून घेतलेल्या जखमा टिंबटिंब असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीने काय केल्या जखमा करून घेतल्या तर ते जखमा कोणत्या प्रकारच्या असू शकतात हे इथं विचारलेलं आहे. मग बघा म्हणजे काय स्वतः शरीरावर करून घेतलेल्या जखमा टिंबटिंब असण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. म्हणजे स्वतःने केलेल्या जखमा आणि इतरांनी केलेल्या जखमा यावरती हा प्रश्न आलेला होता, बरोबर आहे.
स्वतःने केलेल्या जखमा कशा असतात आणि इतरांनी केलेल्या जखमा कशा असतात हे आपण पाहत असतो. मग आता बघा इथं कुठं आपल्याला दिसेल काय म्हटलेलं इथं तर जास्त असण्याची शक्यता असते. कोणत्या प्रकारच्या जखमा असतात तर स्वतः जखमा करताना तो व्यक्ती काय करू शकतो स्वतः इथं पहिल्यांदा पर्याय काय दिले बघा कापीव जखम आहे, मुक्कामार आहे, जाळल्याची जखम आहे आणि ग्रेज आहे. तर तो स्वतःला जाऊन घेऊ शकत नाही, जखम केलेली आहे ठीक आहे. जर त्याला आत्महत्या करायची असेल तर त्यावेळेस तो स्वतःला जाऊन घेण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु जखमा तो स्वतः करून घेत नाहीये बरोबर. त्याच्यामुळे जाळल्याची नसेल, ग्रेज नसेल, मुक्कामार तो लावू शकत नाही, कापीव जखम होत असते बरोबर का. पर्याय क्रमांक 1 तो व्यक्ती काय करतो स्वतः तो हात कापून घेऊ शकतो, त्याच्या मनगटाला वगैरे तो कापून घेऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्याला अशा ह्या जखमा दिसून येतात बरोबर. हा डिपार्टमेंटल पेज आहे 2017ला प्रश्न विचारला गेला होता जखमाचा, इथे लिहिले आपण बघा डिपार्टमेंटल पेज आहे 2017. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा शरीरावर मोटर कारच्या टायरचे चिन्ह हे टिंब किंवा हे प्रकारचा उरकडा आहे कोणता आहे डिपार्टमेंटल पेज आहे 2016 प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे. काय शरीरावरील मोटार कारच्या टायरचे चिन्ह ठीक आहे. मोटार कारच्या टायरचे चिन्ह म्हणजे काय त्याच्या शरीरावरती मोटार कारचं टायरचं चिन्ह उठलेलं आहे तर ते कोणत्या प्रकारचं जखम असू शकते, ग्रेज असेल का नसेल, दाब असेल का नाहीये, स्क्रॅच आहे का नाहीये, तर इम्पॅक्ट ठीक आहे. इम्पॅक्ट म्हणजे काय टायरचं चिन्ह उठलेलं आहे म्हणजे समजा हे शरीर आहे तर त्याच्यावरती असं आपल्याला टायरचे निशाणे उठलेले दिसतील म्हणून याला आपण काय म्हणतो हे कुठल्या जखमेचा प्रकार आहे तर इम्पॅक्ट याचा हा प्रकार आहे. नंतर बघूया आपण पुढचा प्रश्न बघूया तर मुकामार त्यालाच काय म्हणतो आपण कंट्युजन ठीक आहे. तर हा कंट्युजन आहे हा खालीलपैकी कोणत्या हाताऱ्याने होऊ शकतो. डिपार्टमेंटल PSI 2010ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे. तर काय म्हटलंय मुकामार कोणत्या हाताऱ्याने होऊ शकतो, जखमा आणि जखमाचे प्रकार त्याच्यामध्ये कोणत्या हाताऱ्याने जखम होऊ शकते त्याच्यावरती हा प्रश्न आहे बघा. तीक्ष्ण टोक असलेले हत्यार, तीक्ष्ण टोक असलेले म्हणजे काय उदाहरणार्थ चाकू असेल, सूर्य असेल, तलवार असेल त्याला काय म्हणतो आपण तीक्ष्ण टोक असलेले हत्यार. तर याच्यामुळे मुकामार होऊ शकतो का तर याच्यामुळे कोणती जखम होईल तर याच्यामुळे जी जखम होते तिला म्हणतो आपण बोसकलेली जखम. मराठीमध्ये आपण तिला बोसकलेली जखम म्हणतो, इंग्लिशमध्ये तिला म्हटलं जातं स्टॅब वुंड ठीक आहे. स्टॅबिंग केलं जातं, स्टॅबिंग घुसवला जातो शरीरामध्ये पोटामध्ये म्हणून त्याला बोसकलेली जखम असं म्हणत असतो आपण. पुढे काय आहे कठीण व बोतट तर हे जे कंट्युजन असते ते कोणत्यामुळे होत असतं तर पर्याय क्रमांक 2 कठीण व बोतट म्हणजे फॉर एक्झाम्पल काटे असेल बरोबर, काठीने जर त्याला मारलं तर त्याला इथं मुकामार वगैरे होऊ शकतो. तिसऱ्या पर्यायामध्ये काय म्हटलं बघा धारदार पाते असलेले सुद्धा आपल्याला इथं कंट्युजन होऊ शकत नाही. आणि पिस्तुलाच्या गोळीने कुठली जखम होऊ शकते तर अग्निशास्त्राने प्रवेश केलेल्याची जखम म्हणजे गोळी प्रवेश केलेल्याची जखम आणि गोळी बाहेर पडलेली जखम, अग्निशास्त्राने झालेल्या जखमा हा सुद्धा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे. आपण त्याच्यावरती पण आपल्या चॅनलवरती एक लेक्चर अपलोड केलेला आहे गोळीनं प्रवेश केलेली जखम आणि गोळी बाहेर पडलेली जखम बरोबर. अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण सांगितलेलं आहे बघा ते लेक्चर पाहून घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे काय तर कठीण आणि बोथट जर एखादा आपल्याकडे हत्यार असेल तर त्या हत्याराने आपल्याला मुकामार म्हणजे कंट्युजन होऊ शकतो ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघून घेऊया आपण बघा तोच प्रश्नाला इथे काय तर 5वा प्रश्न आहे डिपार्टमेंटल PSI 2010ला विचारला गेलेला तो कोणता आहे तो बोसकल्याच्या जखमा म्हणजेच काय स्टॅब वुंड यांचं वैशिष्ट्य म्हणजे कोणतं वैशिष्ट्य आहे बघा त्यांचं तर जखमेची खोली ही रुंदी व लांबीपेक्षा जास्त असते असं पर्याय क्रमांक 1 मध्ये म्हटले. नंतर काय म्हटलंय बघा जखमेची लांबी काय म्हटलंय जखमेची लांबी ही रुंदी व खोलीपेक्षा जास्त असते. तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय जखमेची रुंदी पहिल्यामध्ये खोली म्हटलंय, दुसऱ्यामध्ये रुंदी म्हटलंय, दुसऱ्यामध्ये लांबी म्हटलं, तिसऱ्यामध्ये रुंदी म्हटलेलं आहे. आणि पुढचा जो आहे काय तर खालीलपैकी कोणतेही नाही चौथ्यामध्ये. म्हणजे काय केलंय बघा सगळीकडे फक्त एकच शब्द फिरवला गेलेला आहे. सुरुवातीला काय म्हटलंय त्यांनी जखमेची खोली ही रुंदी व लांबीपेक्षा जास्त असते आणि याचं योग्य उत्तर कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 1 आहे. काय म्हटलंय इथं स्टॅब वुंड बोसकल्याची जखम म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये जर आपण चाकू बसला बोसकला गेला तर काय होईल बघा तर त्याच्या लांबी आणि रुंदीपेक्षा त्या व्यक्तीच्या जी जखम झाल्याचं त्या जखमेची खोली जास्त असेल बरोबर. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं समर्पक उत्तर आहे. डिपार्टमेंटल PSI 2010ला प्रश्न विचारला होता जखमा आणि जखमांचे प्रकार त्याच्यावरील महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे. आता पुढे बघूया आपण विष किंवा आपण ड्रग्स म्हणू त्याला किंवा पॉयझन म्हणू यावरती जे आपले महत्वाचे प्रश्न असतात त्याच्यावरती
पैकी एक त्यातला डिपार्टमेंटल PSI 2017ला प्रश्न विचारलेला आहे. टिंबटिंब हे स्मॅक नावाने हे ओळखले जातं. ठीक आहे. स्मॅक म्हणजे काय, ड्रग मार्केटमध्ये याला कोणत्या नावाने ओळखलं जातं, बरोबर आहे. डायरेक्ट त्या ड्रगचं नाव घेतलं जात नाही, त्याला एक असे टोपण नावं दिलेले असतात. तर त्यापैकी स्मॅक हे नाव कोणाला दिलेलं आहे बघा. स्मॅक या नावानं जो आपला अंमली पदार्थ आहे हिरोईन, त्या हिरोईनला आपण स्मॅक या नावानं ओळखत असतो, बरोबर. डिपार्टमेंटल PSI 2017ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर अशा प्रकारे अंमली पदार्थ हा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याला पण आपण प्रत्येक ड्रग्स आणि त्याचप्रमाणे जो आपला पॉयझन किंवा विष आहे त्यापैकी जो विष आहेत, तर ड्रग्सना आपण कॉमन लँग्वेजने कॉमन मार्केटमध्ये कोणकोणत्या आपण टोपण नावानं ओळखतो, या आपण आपल्या कोर्समध्ये सगळी डिटेल माहिती याबद्दल सांगितलेली आहे. परत पुढे बघूया आपण नेक्स्ट प्रश्न बघूया यापैकीच विषाचा. तर डिपार्टमेंटल PSI 2016 साठी हा प्रश्न विचारला गेला होता. कोणता आहे तो, खालीलपैकी कोणत्या विषयाला वास नसतो. काय म्हटलंय बघा इथं, नसतो. शेवटचा प्रश्न शब्द हा नेहमी प्रश्नामधला व्यवस्थितपणे वाचत असतो. नसतो, असतो, शक्य आहे, शक्य नाही, बरोबर. कारण त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होऊ शकतो. तर काय म्हटलं इथं, कोणत्या विषयाला वास नसतो. डिपार्टमेंटल PSI 2016चा हा प्रश्न आहे. पर्याय काय दिले बघा. फिनाईल. फिनाईल म्हणजे आपण जे फरशी साफ करण्यासाठी वापरतो फिनाईल. आपल्याला माहित असेल फरशी साफ केल्यावर आपल्याला थोडासा एक वास येत असतो, म्हणजे फिनाईलला वास असतो. नंतर काय आहे, फॉस्फरस. तर फॉस्फरसला सुद्धा वास असतो. आणि नंतर आहे अफू चौथ्या ऑप्शनला, तर अफूला सुद्धा वास असतो. तर कोणत्या विषयाला वास नसतो, तर तो आहे धतुराच्या बिया, बरोबर आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. धतुराच्या बिया आपण पाहिलं असेल, धतुरा पॉइझनिंग बऱ्याच वेळेला काय केलं जातं, तुम्ही कधी ऐकलं असेल बस स्टेशनला वगैरे अनाउन्समेंट केली जाते काय की प्रवास करत असताना आपल्याला अनोळखी प्रवासाने जर एखादा आपल्याला खाऊ किंवा पदार्थ किंवा प्रसाद दिला तर तो आपण खाऊ नये. का खाऊ नये, कारण त्याच्यामध्ये धतुरा मिक्स केला असतो आणि तो जर प्रसाद आपण खाल्ला तर ते व्यक्ती थोडीशी काय होते, अर्धवट बेशुद्ध वगैरे पडते, त्याला गुंगी येते. ठीक आहे. गुंगी आल्यामुळे काय होतं, समोरची व्यक्ती काय करते, त्याला लुटते, त्याच्याजवळ दागिने पैसे असतात ते लुटून घेऊन जाते, बरोबर का. त्याला म्हणतो आपण हे धतुरा पॉइझनिंग असतं. त्याच्यामध्ये कोणताही वास नसतो, त्याच्यामुळे समोरच्या व्यक्तीला दिलं तर ते व्यक्ती खाते आणि त्याला काय समजत नाही आपण काय खाल्लं, बरोबर. आणि त्यामुळेच या धतुरा जो पॉइझन असतो किंवा धतुरा असतो त्याला रोड साइड पॉइझन असंही म्हटलं जातं. कोणतं पॉइझन, रोड साइड पॉइझन. म्हणजेच काय, रस्त्यावरती प्रवाशांना लुटण्यासाठी हे पॉइझन वापरलं जातं, म्हणूनच या पॉइझनला रोड साइड पॉइझन असंही म्हटलं जातं. भविष्यामध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, त्याच्यामुळे रोड साइड पॉइझन कोणत्या पॉइझनला म्हणतात असा जर प्रश्न आला तर त्याला आपण धतुरा हे म्हणू शकतो. ठीक आहे. हा जरा आता याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे डिपार्टमेंटल PSI 2013ला विचारला होता, तो म्हणजे काय, तर गांजा हे मादक पदार्थ कॅनॅबिस नावाच्या झाडाच्या कोणत्या भागापासून प्राप्त होतो. तर आपल्याला माहिती आहे भांग, चरस आणि गांजा, बरोबर आहे. इथं बघा कॅनॅबिस नावाचं जे झाड आहे, या कॅनॅबिसला त्याचं जर नाव पाहिलं आपण बॉटनिकल नाव आहे त्याचं, काय इकडे लिहितो मी. ठीक आहे. कॅनॅबिसचं नाव काय बघा, कॅनॅबिस सटायवा हे त्याचं बॉटनिकल नाव आहे. हे विचारलं जात नाही तरी पण समजा आलंच तर लक्षात असतो, कॅनॅबिस सटायवा, बरोबर. तर या झाडापासून आपण कोणकोणते अंमली पदार्थ बनवू शकतो, तर यापासून बनवतो ते म्हणजे आपण भांग. ठीक आहे. नंतर आपण यापासून गांजा बनवू शकतो आणि चरस. हे 3 जे अंमली पदार्थ असतात, हे 3 अंमली पदार्थ आपण या कॅनॅबिस सटायवा या वनस्पतीपासून बनवत असतो. आता इथे काय विचारलेलं आहे, तर गांजा विचारले. भविष्यामध्ये भांग किंवा चरस हे विचारलं जाऊ शकतो, त्यासाठी आपण इथे डिटेलमध्ये दिले होते, बरोबर. तर बघा तर काय म्हटलं इथं, गांजा हा पदार्थ या झाडाच्या कोणत्या भागापासून बनवला जातो. तर गांजा कुठून बनवला जातो बघा, जे फुलं असतात फुले, बरोबर का. ही कॅनॅबिस सटायवाची जी फिमेल प्लांट असते, बरोबर आहे, मादी प्लांट, तिला फुलं येत असतात आणि त्या फुलांपासून आपण गांजा बनवत असतो, बरोबर. जे पानं असतात पानं, या पानांपासून आपण भांग बनवतो. भांग माहित असेल आपल्याला सर्वांना, आपण जे महाशिवरात्रीला वगैरे भांग घेत असतात लोक, ती भांग बनवली जाते. आणि त्याचे खोड असतं, खोड, ठीक आहे, खोड प्लस पान असतात. या खोड आणि हे जे पान असतं पान, या पानाचा एक्स्ट्रॅक्ट काढला जातो, रस काढला जातो आणि त्या रसापासून काय बनवतो आपण, तर त्याच्यापासून चरस बनवला जातो, चरस. ठीक आहे. जर भविष्यात जर प्रश्न आला की चरस या झाडाच्या कोणत्या भागापासून बनवला जातो, तर खोड आणि पानं असतात त्यांच्यापासून आपण रस तयार करतो, त्याला उकळवला जातो, ती मोठी प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेसद्वारे या आपण याचा चरस बनवत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे या डिपार्टमेंटल PSI 2013ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, विष यावरचा आहे टॉक्सिकोलॉजीवरचा. तर सोमल विष टिंबटिंबामध्ये एकत्रित व जमा होते. डिपार्टमेंटल PSI 2011ला हा प्रश्न विचारला गेलेला आहे.
सोमल बघा, सोमल, या सोमललाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, काही लोकांना सोमल म्हणजे काय माहिती नसेल तर सोमल याच विषयाला आपण आर्सेनिक असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला? आर्सेनिक विष असं म्हणतो, आर्सेनिक. ठीक आहे. हे कोणत्या प्रकारचं विष आहे तर हे धातूजन्य विष आहे, धातू. ठीक आहे. जे विष आणि विषांचे प्रकार आहेत त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये घेतलेलं आहे. कोणकोणते विष असतात, विषांचे प्रकार कोणते आहेत, धातूजन्य विष कोणते असतात, अधातूजन्य विष कोणते असतात, वनस्पतीजन्य विष कोणते असतात, प्राणीजन्य विष कोणते असतात, नंतर शरीरावरील आपल्या हृदयावरती इफेक्ट करणारे विष कोणतं असतं, नंतर मज्जासंस्थेवरती इफेक्ट करणारे कोणतं असतं. ठीक आहे. नंतर पाठीचा कणा असतो त्याच्यावरती इफेक्ट करणारे विष कोणतं असतं. हे सगळं आपल्याला विष आणि विषाच्या प्रकारांमध्ये डिटेल आपण आपल्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे. बरोबर. तर बघा आता इथे काय विचारलेलं आहे, सोमल हे विष कुठे एकत्रित जमा होतं तर ते हे सोमल विष असतं हे नख आणि केस यामध्ये जमा होत असतं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये सांगलेलं आहे नखे आणि त्या व्यक्तीचे केस आहे यामध्ये हे सोमल हे विष जमा होत असतं. म्हणजेच काय, हे विष लवकर विघटन पावत नाही. मग याच्यावरती असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी विषांच्या प्रकारापैकी कोणतं विष आहे की ते विष मानवी शरीरामध्ये लवकर विघटन पावू शकत नाही. बरोबर का. जमा होते म्हणजे याचा अर्थ काय तर ते तसंच साठून राहते, म्हणजे काय तर याचं विघटन होत नाही. काय होत नाही, विघटन होत नाही. मानवी शरीरामध्ये गेल्यानंतर याचं विघटन होत नाही, शरीरामध्ये साठून राहतं. मग असं कोणतं विष असतं तर 2 विष आहे त्यापैकी एक विष आहे त्याला म्हणतो आपण सोमल किंवा आर्सेनिक आणि दुसरं विष आहे त्याला म्हणतो आपण थॅलियम. ठीक आहे. त्या विषयाला काय म्हणतो आपण थॅलियम. हे 2 विष असे आहेत की त्यांचं लवकर विघटन होत नाही, म्हणजे आपल्या शरीरामध्ये ते साचून राहतात, जमा होतात. ठीक आहे. भविष्यामध्ये आता हे आर्सेनिक विचारलेलं आहे, पुढे प्रश्न येऊ शकतो तर थॅलियम हे विष लक्षात ठेवा. तर पुढे बघूया आपण नेक्स्ट वाला तो म्हणजे काय, विष प्रयोगाच्या प्रकरणात खालील मुद्देमाल प्रयोगशाळेत तपासणी करता पाठविला जातो. डिपार्टमेंटल PSI 2016च्या मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. आणि विष प्रयोग आहे म्हणजे तो फॉरेन्सिक मेडिसिन मधला एक महत्वाचा टॉपिक आहे विष, त्यावरचा हा प्रश्न आहे. काय म्हटलं याने, यामध्ये कोणता मुद्देमाल आपल्याला प्रयोगशाळेत पाठवायचा आहे तर मृतकाचे कपडे पाठवू का आपण, कपडे पाठवायची जास्त काही गरज नाहीये. बरोबर. नंतर मृतकाचे शरीर पाठवायचं आहे का तर मृतकाचे शरीर आपण कुठे पाठवतो, विष प्रयोग झाला आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मृत्यू झाल्यानंतर तो मृत्यू कशामुळे झाला हे शोधण्यासाठी आपण या व्यक्तीचं जे शरीर असतं ते आपण कुठे पाठवतो, सिव्हिल हॉस्पिटलला आपण याला पाठवतो. आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काय केलं जातं तर जे वैद्यकीय अधिकारी असतात सिव्हिल सर्जन ते काय करतात त्याचे पोस्टमार्टम म्हणजे मरणोत्तर शवचिकित्सा करत असतात. आता ते काय विचारलेलं आपल्याला प्रयोगशाळेत, प्रयोगशाळा म्हणजे कोणते, न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी. तर पुढे काय म्हटलंय, चौथ्या ऑप्शन मध्ये म्हटलंय मृतकाचे दात. मृतकाचे दात पाठवायचे घटक आहे का, जास्त काही गरज नाही. बरोबर का. मग इथं आपण काय पाठवतो तर तिथं मृतकाच्या शरीराचे अवयव पाठवतो आपण, अवयव. ठीक आहे. तर विष बाधाच्या घटनेमध्ये आपण विष बाधा झाल्यानंतर त्याचं पोस्टमार्टम करत असताना डॉक्टर काय करतात, त्या मृत शरीरामधील काही अवयव कट करतात. बरोबर. ते कोणकोणते अवयव असतात तर आपल्या सर्वांना माहिती आहे विष घेतल्यानंतर ते विष आपल्या शरीरामध्ये जातं, शरीरामध्ये जाते म्हणजे आपलं काय होईल, जी पचन संस्था असते तर त्या पचन संस्थेचे जे अवयव असतील ते आणि प्लस शरीरामध्ये जास्त काय राहिल्यानंतर काय होतं ते आपली जी काय म्हणतो आपण त्याला एक्सक्रिटरी सिस्टीम असेल. बरोबर का. एक्सक्रिटरी सिस्टीम मधून काय होतं आपलं ते विसर्जन पावतंय. बरोबर. त्यासाठी मग आपण इथे काय करतो, जे डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल आपली पचन संस्था आहे मग त्याच्यामध्ये काय आलं आपलं स्टमक आलं, लहान आतडा आलं, लहान आतड्याचा भाग आला, त्याच्या जे आतील कंटेंट असतात ते कंटेंट असतं, यकृत आहे, लिव्हर आहे आणि एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था, त्याचा जो किडनी आहे, किडनी जे 2 किडनी असतात त्याचा आपण वरील हाफ भाग कट करत असतो. ठीक आहे. हा सर्व भाग किंवा हे सर्व अवयव असतात, या सगळ्या अवयवांना एकत्रितरित्या काय म्हटलं जातं, विषेरा असं म्हटलं जातं. विषेरा अनालिसिस तुम्हाला सर्वांना माहित असेल. बरोबर. तर कधी कधी प्रश्न येऊ शकतो की विषेरा ही संज्ञा कशाशी संबंधित आहे तर विषेरा ही संज्ञा विष बाधा झाली तर त्याच्याशी संबंधित आहे. बरोबर. तर प्रयोगशाळेमध्ये जे आपण त्याचं रासायनिक विश्लेषण करण्याकरता आपण केमिकल अनालिसिस करण्याकरता आपण त्यांना CA म्हणजेच प्रयोगशाळेमध्ये पाठवत असतो. ठीक आहे. तर हा 2016 हा प्रश्न विचारला गेला होता. परत पुढचा प्रश्न बघा, मृत्यू डेट या टॉपिक वरती आहे. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षामध्ये मृत्यू हा एक महत्वाचा टॉपिक आहे. मृत्यू या टॉपिक मध्ये आपण मृत्यू म्हणजे काय, मृत्यूचे प्रकार कोणते असतात, मृत्यूचे चिन्ह कोणते असतात, त्यापैकी मृत्यू झाल्यानंतर तत्काळ आढळून येणारे चिन्ह कोणते असतात आणि उशीर आढळून येणारे चिन्ह कोणते असतात आणि त्याच्यावरून आपण त्याचा मृत्यू कोणत्या वेळी झाला
ठीक आहे, हे आपण शोधत असतो. हे सर्व आपण मृत्यू या टॉपिक मध्ये आपल्या बॅच मध्ये आपण सविस्तरपणे एकदम सोप्या भाषेमध्ये समजेल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर बघा हा प्रश्न डिपार्टमेंटल 2017 आला होता. तो म्हणजे कोणता? मृत्यूनंतर उमटलेला कालावधी. आताच बोललो मी, बरोबर का? तर त्याचा मृत्यू कधी झाला म्हणजेच काय, तर मृत्यूनंतर उलटलेला कालावधी ठरवण्यात खालील बाबींची मदत होऊ शकते. ठीक आहे, तर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर मृत्यू कधी झाला, केव्हा झाला, ठीक आहे, हे शोधण्यासाठी आपल्याला खालीलपैकी कोणती बाब महत्वाची ठरते. तर काय म्हटलंय बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये म्हटलंय मृतदेहाचा ताठरपणा. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय, मृतदेहावरील जखमांची संख्या. तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय आहे, मैताचा रक्तगट. आणि चौथ्या ऑप्शन मध्ये म्हटले काय, यापैकी कोणतेही नाही. असे हे 4 पर्याय आहेत. तर यापैकी बघा कोणता इथं पर्याय सुटेबल असलेले योग्य आहे, तर इथं पर्याय क्रमांक 1 मृतदेहाचा ताठरपणा. ठीक आहे, मृतदेहाचा ताठरपणा हे आपल्याला त्या व्यक्तीचा मृत्यू कधी झाला हे शोधण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो. आता मृतदेहाचा ताठरपणा म्हणजे काय, तो मृत्यूनंतर कधी येतो, कोणत्या तासानंतर सुरुवात होतो, किती तासापर्यंत राहतो, किती तासानंतर तो जातो, हे सगळं आपण आपल्या बॅच मध्ये सविस्तरपणे सांगितलेलं आहे. बरोबर, तर हा ताठरपणा महत्वाचा आहे. आता बघा मृतदेहावरील जखमाची संख्या आपल्याला येतात, त्याच्यावरून आपल्याला कालावधी एवढं काय जास्त गरज आपण अॅक्युरेटपणे सांगू शकत नाही. बरोबर, नंतर पुढे काय आहे की मैताचा रक्तगट. रक्तगटाची आपल्याला काही गरज नाही आहे, कारण आपल्याला इथं कालावधी सांगायचा आहे. त्याच्यामुळे खालचे 2 पर्याय इथं जास्त लागून आहेत. जास्त अॅक्युरेटपणे आपण मृतदेहाच्या ताठरपणावरून आपण सांगू शकतो की त्याचा मृत्यू किती वेळापूर्वी झालेला असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आहे बघा, तो म्हणजे काय, खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सर्वात लवकर होईल. ठीक आहे, हा डिपार्टमेंटल PSI 2017 प्रश्न विचारला गेला होता बघा. हा मृतदेह आपण कुठे ठेवला नंतर तो मृतदेह लवकर कुजण्याची शक्यता असेल. बघा तुम्हाला जर उत्तर माहित असेल तर तुम्ही उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळेच उत्तर आपण सांगितलेले आहेत. आता हे फक्त तुम्हाला होमवर्क म्हणून आपण याचा प्रश्न देऊया. याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही याचं उत्तर काय आहे ते. मृत्यू या टॉपिकवरच आहे. मृत्यू झाल्यानंतर एक उशिरा आढळून येणारे चिन्ह असतं, त्याच्यामध्ये मृतदेह कुजत असतो, सडत असतो. ठीक आहे, डिकम्पोजिशन म्हणतो आपण त्याला. तर त्याच्यावरचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की सांगा. तुमच्यासाठी मी हा प्रश्न ठेवतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे बघा, तो म्हणजे आपल्याकडे गळपासावरती आहे. गळपासालाच आपण काय म्हणतो इथं, गळपासाला आपण हँगिंग असं म्हणत असतो. टायपिंग मिस्टेक वरती झालेली आहे थोडीशी. ठीक आहे, गळपास. तर फॉरेन्सिक मेडिसिन मधला जो महत्वाचा भाग आहे, श्वसनारोधाने होणारे मृत्यू. तुम्ही जर सिलेबस काढला तर सिलेबस मध्ये बघा म्हटलेलं आहे ऍस्फिक्सियल डेथ्स. ठीक आहे, ऍस्फिक्सिया म्हणजे काय, तर श्वसनाला विरोध होणे, लॅक ऑफ ऑक्सिजन. मेडिकल भाषेमध्ये लॅक ऑफ ऑक्सिजन त्याला ऍस्फिक्सिया म्हटलं जातं. हा तुम्हाला कुठे सापडेल, तर आपल्या सिलेबस मध्ये बघा असा आहे, व्हायलंट ऍस्फिक्सियल डेथ. हा त्या टॉपिकचं नाव आहे. सिलेबस तुम्ही काढून बघा. डिपार्टमेंटल PSI चा जो फॉरेन्सिक मेडिसिनचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये म्हटलंय व्हायलंट ऍस्फिक्सियल डेथ्स, आणि त्याच्यामध्ये पुढे डॅश करून म्हटलेलं आहे आपल्याला कोणकोणते 3 टॉपिक दिलेले आहेत त्याच्यामध्ये काय, सफोकेशन म्हणजे गुदमरून मृत्यू होणे, दुसरा आहे तो म्हणजे आपला गळपास म्हणजे हँगिंग, आणि तिसरा आहे तो म्हणजे पाण्यात बुडून मृत्यू होणे, त्याला म्हणतो आपण ड्राउनिंग. ठीक आहे, तर हे सगळं आपण आपल्या बॅच मध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने शिकवलेलं आहे. आपल्या सगळ्यात सिलेबस तोंडपाठ आहे, व्यवस्थितपणे आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. बरोबर, तर ऍस्पेक्सिया कोणाला काय म्हणतात ते आपल्याला इथे सांगायचं होतं. ऍस्पेक्सिया म्हणजे काय बघा, इथं ऍस्पेक्सियालाच इंग्लिशमध्ये किंवा मेडिकल लँग्वेज मध्ये म्हटलं जातं लॅक ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, काय लॅक ऑफ ऑक्सिजन म्हणजेच काय मराठीमध्ये, ऑक्सिजनची कमतरता. ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे जो मृत्यू होतो त्यालाच आपण ऍस्फिक्सियल डेथ म्हणतो. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं श्वसनारोधाने अवरोध. ठीक आहे, श्वसना अवरोधाने होणारे मृत्यू. अवरोध म्हणजे काय, विरोध झाला, त्याला अपोज झाला, त्याला श्वासोच्छ्वास घेता न येणे, त्याच्यामुळे जो मृत्यू होतो त्याला आपण श्वसनारोधाने होणारे मृत्यू म्हणतो. आता इथे काय विचारलं आपल्याला, तर जिवंत असताना गळपास लावला. ठीक आहे, पासून टाकतो मी. प्रश्न काय बघा, डिपार्टमेंटल PSI 2010 ला प्रश्न विचारलेला आहे, 2016 ला विचारलेला आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा, 2दा विचारलेला आहे. म्हणजे काय, इथं एकदा जर याचे कन्सेप्ट क्लिअर असेल तर आपल्याला इथं 2दा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. भविष्यात पण येऊ शकतो, थोडासा फिरवून वगैरे येऊ शकतो प्रश्न. तर काय म्हटलंय, जिवंत असताना गळपास लावला. कधी लावला, जिवंत असताना व गळपास लावून मृत्यू झाला. तर 2 कंडिशन सांगितलेल्या आहेत, जिवंतपणे गळपास लागला आणि गळपास लावून मृत्यू झाला. हे सिद्ध करणारा विशिष्ट पुरावा म्हणजे डॅश डॅश होय. ठीक आहे, तर काय दिलं बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये, तर तिथं म्हणले टार्डूच्या खुणा. ठीक आहे, टार्डूच्या खुणा इंग्लिशमध्ये असं जातं टार्डूच्या खुणा. ठीक आहे, टार्डू असा आहे.
टाडूच्या खुणा पहिल्या ऑप्शन मध्ये म्हटलंय. दुसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय, तोंडातील किंवा तोंडाच्या कोपऱ्यातून लाळेचे गळणे. नंतर तिसऱ्यामध्ये काय लिहिलंय, नाका तोंडातून खूप जास्त सूक्ष्म पांढरा फेस बाहेर येणे. चौथ्या ऑप्शन मध्ये काय म्हणलंय, नाका तोंडातून खूप जास्त रक्त बाहेर येणे. ठीक आहे, रक्त बाहेर येणे. असं हे तिन्ही ऑप्शन आपले श्वसनारोधाने होणारे मृत्यू या प्रकारामधले आहेत, हे सगळे ऑप्शन्स. बरोबर. परंतु ते कुठला म्हटलंय, प्रत्येक वेळी विचारलंय गळपास. मग गळपासामधलं जे बाह्य चिन्ह आहेत, बरोबर का, गळपास म्हणजे काय आणि गळपासाची बाह्य चिन्हे काय, अंतरचिन्हे काय, बरोबर का. आणि गळपास जर झाला तर आपण घटनास्थळी काय काय शोधणार हे आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तर तुम्ही तो बघून घेऊ शकता. संपूर्ण आपण गळपास म्हणजे काय याचं विश्लेषण केलेलं आहे. तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये गळपास म्हणजे काय हे तुम्ही कधीही विसरणार नाही, अशा प्रकारचा आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे. बरोबर. आपण सिम्युलेशन करून दाखवलेलं आहे, तर त्या मैत्याची मान कशी दिसते, बाह्य चिन्ह कोणती दिसतात, कसे दिसतात ते. बरोबर. तर बघा आता इथं उत्तर काय शोधायचं आपल्याला, तर कोणता विशिष्ट पुरावा आपल्याला या घटनेमध्ये आपल्याला सांगता येईल, तर तो विशिष्ट पुरावा म्हणजे त्या व्यक्तीच्या तोंडाच्या कोपऱ्यातून लाळेचे गळणे. हे जिवंत असताना गळपास लावला व गळपास लावून मृत्यू झाला त्याचं आपल्याला खात्रीशीर चिन्ह आहे. बरोबर का. जिवंतपणे जर त्या व्यक्तीनं गळपास लावून घेतला तर काय होतं बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्या तोंडामधून लाळ स्रवत असते, आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात. तर या लाळ ग्रंथीचं काम काय असतं, अन्नाचं पचन करण्यासाठी आपल्या तोंडामध्ये ते लाळ स्रवत असतात. तर मृत्यू झाल्यानंतर काय होतं, गळपासानं मृत्यू घेतल्यामुळे काय होतं, इथं गळपासाला दोरी लावल्यामुळे काय होतं, हा जो सलाइवा किंवा लाळ आहे ते तोंडातून पोटामध्ये जात नाही. तिथे त्याला काय होतो, विरोध होतो, अवरोध होतो. त्याच्यामुळे काय होते, तोंड उघड असल्यामुळे हे लाळ सगळी तोंडाच्या कोपऱ्यातून काय होतं, असे खाली पोटावरून आपल्याला छातीवरून पोटावरून गेल्यावरती दिसते आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण सांगतो की हा मृत्यू जिवंतपणे झालेला आहे. जर त्या व्यक्तीचा आधीच मृत्यू घडला आणि नंतर त्याला गळपास लावला तर काय होतंय, मृत्यू झाल्यामुळे त्याच्या शरीरातील पेशींचा पण मृत्यू झालेला असतो. बरोबर. ठीक आहे. पेशींचा मृत्यू झाल्यामुळे काय होतंय, तर त्या लाळ ग्रंथी असतात त्यांचं काम थांबलेलं असतं, त्याच्यामुळे सलाइवा स्रवत नाही, लाळ स्रवत नाही, त्याच्यामुळे तसं आपल्याला त्याच्या तोंडाच्या कोपऱ्यातून लाळ खाली आलेली दिसून येत नाही. ठीक आहे. तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 बरोबर होतं. आता टाडूच्या खुणा कधी दिसून येतात बघा, जर एखाद्या व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला असेल. बरोबर. सफोकेशनल डेथ म्हणतो आपण त्याला, आपल्या सिलेबस मध्ये तो पण आहे. तो पण आपण व्यवस्थितपणे त्याचे बाह्य चिन्ह काय असतात, आंतरचिन्ह काय असतात ते आपण स्पष्ट त्याच्यात सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. टाडूच्या खुणा असतात. आता टाडूच्या खुणा म्हणजे काय असतं बघा, तर असे छोटे छोटे आपल्याला लाल रंगाचे टिपके दिसतात. ठीक आहे. या ना म्हणतो आपण टाडूच्या खुणा. बरोबर. तर या टाडूच्या खुणा आपल्याला जर सफोकेशन असेल, गुदमरून मृत्यू झाला असेल तर त्या घटनेमध्ये आपल्याला या टाडूच्या खुणा दिसून येतात. पुढे काय बघा, नाका तोंडातून खूप जास्त सूक्ष्म पांढरा फेस बाहेर येणे. आता हा फेस कधी बाहेर येतो, जर आपला पाण्यात बुडून मृत्यू असेल. कुठला मृत्यू असेल, मृत्यू पाण्यात बुडून, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डेथ ड्यू टू ड्राउनिंग. जर पाण्यात बुडून मृत्यू झाला असेल तर त्याला आपण ड्राउनिंग असं म्हणत असतो. तर पाणी नाका तोंडामध्ये गेल्यानंतर काय होतं, फुफ्फुसामध्ये पाणी वगैरे गेल्यानंतर काय होतं, मृत्यू झाल्यानंतर हा स्मोक्ष बुडबुडासारखा पांढरा फेस काय होतं त्याच्या नाका तोंडातून बाहेर येताना आपल्याला दिसून येतो. तर तो कुठं दिसून येतो आपल्याला, ड्राउनिंग म्हणजे पाण्यात बुडून मृत्यू झाला असेल तर अशा केसमध्ये आपल्याला हे दिसून येऊ शकतं. आणि तसंच काय म्हटलं, चौथ्या ऑप्शन मध्ये नाका तोंडातून खूप जास्त रक्त बाहेर येणे, हे काही इकडच्या कुठल्या श्वसनारोधामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येत नाही. तर गळपासामधलं आपल्याला महत्वाचं चिन्ह होते ते म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 2021 ला विचारलेला आहे. आता याच्या व्यतिरिक्त जे इतर प्रश्न आहेत बघा, इतर प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. फॉरेन्सिकच्या मेडिसिनच्या व्यतिरिक्त समजा थोडासा कुठला इतर प्रश्न असेल. अजून एक प्रश्न होता, न्याय वैद्यकशास्त्र म्हणजे काय, असा एक प्रश्न होता, इथे तो आपण घेतला नाही. सोपा प्रश्न होता, फॉरेन्सिक सायन्स म्हणजे काय, न्याय वैद्यकशास्त्र काय. हे सोपे प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर ते पुन्हा तसं येण्याची काय शक्यता कमी आहे, त्याचे डायरेक्ट डेफिनेशन विचारले होते. आता इतर मध्ये काय बघा, डिपार्टमेंटल 2021 ला प्रश्न विचारला गेला होता, खालील नमूद पर्यायापैकी कोणत्या पर्यायाचा समावेश चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण. कुठे, चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण यामध्ये किंवा याचं विश्लेषण करण्यास शक्य होणार नाही म्हटलंय बघा. तर शेवटचा इथं आपल्याला शब्द काळजीपूर्वक पाहायचा आहे. तर आता तुम्ही जर आपला सिलेबस पाहिला डिपार्टमेंटल PSI चा, तर त्या डिपार्टमेंटल PSI मध्ये तुम्हाला हा टॉपिक कुठेही दिसणार नाही. बरोबर आहे. परंतु हे आपले फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन याच्याशी संबंधित आहे. त्यासाठी आपल्याला असले पण आपल्याला मुद्दे किंवा प्रश्न इथं अभ्यास करणं गरजेचं असतं, जेणेकरून असा प्रश्न आलाच तर एका प्रश्नाला 2 मार्क असतात आणि 2 मार्क गेले तर आपल्याला किती नुकसान होतं ते आपल्यालाच माहित आहे. बरोबर. तर बघा यात काय म्हटलंय, चालण्याच्या पद्धतीचे विश्लेषण. यालाच काय म्हणतो आपण, चालण्याच्या पद्धतीचं विश्लेषण असतं, त्याला म्हणतो आपण काय, गेट पॅटर्न.
काय म्हटलं जातं याला? गेट पॅटर्न असं म्हटलं जातं. गेट पॅटर्न म्हणजे काय? ती व्यक्ती कशी चालते, प्रत्येक व्यक्तीची चालण्याची एक लकब असते, त्याची एक स्टाईल असते, ठीक आहे, त्याला म्हणतो आपण गेट पॅटर्न. तर या पॅटर्न मध्ये काय होतंय? कोणतं शक्य होणार नाही. तर त्याच्यावरून आपण म्हणजे ती व्यक्ती चालत गेला तर त्याच्यावर आपण काय काढू शकणार नाही. पहिला ऑप्शन मध्ये काय म्हटलंय? चालणाऱ्याची दिशा, म्हणजे व्यक्ती चालतोय तर तो चालताना कोणत्या दिशेला गेला, त्याच्या पावलाच्या त्याच्या उत्तर, याच्यावरून आपल्याला सांगता येईल की त्याची दिशा सांगता येईल आपल्याला. पूर्वेकडून पश्चिमेकडे गेला, दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला, कोणत्या दिशेला गेला आपण हे सांगू शकतो, ठीक आहे. नंतर काय म्हटलंय? व्यक्तीची शरीरयष्टी, ठीक आहे, व्यक्तीची शरीरयष्टी आपण सांगू शकतो का? सांगू शकतो. म्हणजे समजा एखादा जाड व्यक्ती असेल, तो प्रेशर देऊन चालत असेल तर आपण हे सांगू शकतो. नंतर काय आहे म्हटलंय? व्यक्तीचे, इथं काय तर वेगळा शब्द होता का? हे व्यक्तीचे चित्र आपण सांगू शकतो का? ते सांगू शकतो आपण. इथं काय होता वेगळा शब्द? तो म्हणजे त्या व्यक्तीची बोलणारी भाषा, ठीक आहे, हे आपण सांगू शकत नाही. तर काय विचारलं होतं? शक्य होणार नाही. तर काय शक्य नाही होणार आपल्याला? तो व्यक्ती कोणती भाषा बोलतोय हे आपल्याला त्याच्या चालण्याच्या पद्धतीवरून सांगता येत नाही. भाषेसाठी संबंधित आहे आपल्याकडे, त्याला काय म्हणतो आपण? त्या शास्त्राला म्हटलं जातं. कोणतं म्हटलं बघा इथं? भाषा, भाषेशी संबंधित आहे, त्याला आपण म्हणतो फॉरेन्सिक लिंग्विस्टिक्स. काय म्हटलं जातं त्याला? लिंग्विस्टिक्स. फॉरेन्सिक लिंग्विस्टिक मध्ये आपण त्याच्या जी भाषा बोलतो त्या भाषेवरून आपण सांगतो की, तर किंवा या फॉरेन्सिक लिंग्विस्टिक मध्ये आपण स्टडी ऑफ लँग्वेजेस करत असतो, भाषांचा आपण अभ्यास करत असतो. तसंच फॉरेन्सिक स्टायलॅस्टिक्स असतो. फॉरेन्सिक स्टायलॅस्टिक्स मध्ये त्या व्यक्तीची बोलण्याची स्टाईल असते, ते आपण तिथं स्टडी करत असतो, ठीक आहे. तर अशा डीप पद्धतीने बघा फॉरेन्सिक मध्ये प्रश्न हे येत असतात. तर इथं आपल्याला काय होतं? त्या व्यक्तीची बोलणाऱ्याची भाषा आपल्याला सांगता येणार नाही. हा डिपार्टमेंटल पेस आहे, मुख्य परीक्षा 2021 ला प्रश्न आलेला होता. पुढे बघा सोपा प्रश्न आहे. काय? न्यायिक विज्ञानामधील देवाणघेवाणाचा सिद्धांत कोणी मांडला? सोपा होता, सगळ्यांना माहित असेल इथं. तर हा एडमंड लोकार्ड यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे. फ्रान्सिस गाल्टनने काय केलं तुम्हाला माहित आहे सगळ्यांना, तरी पण आपण इथे सांगू पुन्हा एकदा. अंगुली मुद्राची ते संबंधित आहे, त्यांना आपण अंगुली मुद्रांचे जनक म्हणतो, फादर ऑफ फिंगरप्रिंट म्हणतो. नंतर सर आर्थर कॅनन डॉयल यांना आपण फादर ऑफ फॉरेन्सिक सायन्स म्हणतो, फॉरेन्सिक सायन्सचे पितामह म्हणतो त्यांना आपण. नंतर हेन्स क्लॉस काय आहेत? हे पण आपल्या फॉरेन्सिक सायन्सशी संबंधित आहे. तर या एडमंड लोकार्ड यांनी काय सांगितलं? तर देवाणघेवाणचा सिद्धांत सांगितला. या सिद्धांताला आपण काय म्हणतो? आदला बदलीचे तत्व असं म्हणतो. आदला बदलीचे तत्व असं म्हटलं जातं, बरोबर का? म्हणजेच काय? जेव्हा दोन गोष्टी किंवा दोन व्यक्ती एकमेकांच्या सान्निध्यामध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय होतं? आदला बदल होत असते, क्रॉस ट्रान्सफर ऑफ एव्हिडन्स होत असतो. त्यालाच म्हणतो आपण आदला बदलीचे तत्व किंवा देवाणघेवाणाचा सिद्धांत. डिपार्टमेंटल PSI 2021 ला आला होता. पुन्हा बघा एक अतिशय महत्वाचा प्रश्न होता, तो म्हणजे काय? तर टेलिस्कोपी म्हणजे टिंबटिंबचा अभ्यास आहे, बरोबर का? टेलिस्कोपी म्हणजेच काय? तर टेलिस्कोपी म्हणजे काय? बघा इथे ठसे दिलेले आहेत. कुणाचे ठसे? नखाचे ठसे, पायाचे ठसे, बोटांचे ठसे आणि काय म्हटले? टाळूचे ठसे. तर इथं काय होते? बोटांचे ठसे एक हा पर्याय आहे इथे, काय येतो त्यात आपण इथं लिहिलं नाही बहुतेक. तर तो स्टडी ऑफ लिप प्रिंट्स, ठीक आहे. टेलिस्कोपी कोणाला म्हणतो आपण? स्टडी ऑफ लिप प्रिंट्स, ठीक आहे. जे ओटांचे ठसे असतात बघा, इथं बहुतेक लिहिलं नसेल आपण कुठं, तर ओटांचे ठसे त्यांना आपण काय म्हणतो? टेलिस्कोपी असं म्हणतो, ठीक आहे. तर इथं महत्वाचं आहे, आपल्या ज्या पायांचे ठसे असतात त्यांना आपण फुटप्रिंट म्हणतो. नंतर जे बोटांचे ठसे असतात त्यांना आपण अंगुली मुद्रा किंवा फिंगरप्रिंट म्हणत असतो. आणि जे लिप प्रिंट्स असते तिला आपण टेलिस्कोपी असं म्हणत असतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक प्रश्न होता. नंतर पुढचा एक प्रश्न बघा, आयडेंटिटी किट ही पद्धत कोणी शोधून काढली? तर मॅकडोनाल्ड यांनी ही आयडेंटिटी किट पद्धत शोधून काढली होती. डिपार्टमेंटल PSI 2017 मधला हा प्रश्न आहे. नंतर बर्टिलॉनने काय शोधलं तुम्हाला माहित असेल? अल्फान्सो बर्टिलॉन यांना आपण अँथ्रोपॉलॉजी, ठीक आहे, अँथ्रोपोलॉजीचा जनक म्हणतो आपण. त्यांनीच कुठलं होतं? पोट्रे पार्ले किंवा जे बोलके चित्र होते त्यांचं पण जनक म्हणतो आपण या अल्फान्सो बर्टिलॉनला. केल्विन गोडार्ड तुम्हाला माहिती असेल, त्यांना आपण बॅलिस्टिकचा तज्ञ म्हणतो किंवा बॅलिस्टिकचे फादर म्हणतो आपण त्यांना, ठीक आहे. फॉरेन्सिक बॅलिस्टिक, अग्निशास्त्राचा जनक. आणि नंतर कोण आहे पुढचा? मॅथ्यू आर्पिला यांना आपण विष शास्त्राचे जनक असं आपण म्हणत असतो त्यांना, बरोबर. विष शास्त्र म्हणजे काय? तर टॉक्सिकोलॉजी, ठीक आहे. तर टॉक्सिकोलॉजीचे जनक कोण आहेत? हे मॅथ्यू आर्पिला आहेत. इथे काय विचारलेलं आहे? आयडेंटिटी किट. तर आयडेंटिटी किट ही मॅकडोनाल्ड यांनी शोधून काढलेले आहे. पुढे काय बघा, हायड्रोसायनिक ऍसिड टिंबटिंबापासून मिळतं. ऍसिडचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे आपण इकडे त्याला घेतलेला आहे मेडिसिन मध्ये. तर आपल्याला हे हायड्रोसायनिक ऍसिड आहे, धान्यापासून मिळतं. डिपार्टमेंटल PSI 2016च्या मुख्य परीक्षेला हा प्रश्न आला होता. परत एक अजून काय बघा, साधा प्रश्न, मनुष्य प्राण्यामध्ये खालीलपैकी कोणता गुणधर्म असू
कोणता गुणधर्म सारखा असू शकत नाही? अतिशय सोपा प्रश्न आहे. तर मनुष्य प्राण्यामध्ये फिंगरप्रिंट एकसारखे असू शकत नाही. ठीक आहे. रंग असू शकतो, उंची असू शकते, रक्तगट असू शकतो. ए बी पॉझिटिव्ह वाले आपल्याला बरेच लोक मिळतात, परंतु असे दोन व्यक्ती नाहीत की त्या दोघांच्या अंगुली मुद्रा एकसारख्या आहेत, फिंगरप्रिंट एकसारखे आहेत. म्हणून हा एक साधा प्रश्न आहे इथला. परत पुढचा एक प्रश्न बघा, साप आणि सापांचे प्रकार. हा सुद्धा आपल्याला फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये एक महत्वाचा टॉपिक असतो. साप कोणते विषारी आहेत आणि कोणता साप विषारी नाही हे महत्वाचं असतं. कारण का आपण जे विष आणि विषांचे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये प्राणीजन्य विष हे एक महत्वाचा टॉपिक असतो. म्हणजे एक साप असतो, साप चावल्यानंतर एखाद्याचा मृत्यू होतो, कारण ते सापाचं विष असतं ते आपल्यासाठी काय आहे, हानिकारक आहे. इथं डिपार्टमेंटल पेज 2017 प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी कोणता साप हा बिनविषारी आहे? बिनविषारी म्हणजे तो विषारी नाही. आपल्या सर्वांना माहित आहे नाग हा विषारी असतो, गोणस विषारी असतो, मण्यार विषारी असतो, दामन हा विषारी नसतो. बरोबर आहे. दामन हा जास्त विषारी नसतो, त्याच्यामुळे दामन हे याचं योग्य उत्तर आहे. डिपार्टमेंटल पेज आहे 2017 हा प्रश्न विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघा सेम असाच आहे, साप यावरतीच आहे. डिपार्टमेंटल पेज आहे 2017 हा प्रश्न विचारला होता. म्हणजे बघा सापाला एकदा पकडला का दोनदा प्रश्न विचारला, म्हणजे 4 मार्क इथं आले. एकदा विचारलंय बिनविषारी साप कोणता, आणि पुढे काय म्हटलंय जर विषारी साप चावला म्हणजे सर्पदंश झाला, ठीक आहे, आणि त्याचा मृत्यू झाला म्हणजे तो विषारी साप असणार आहे. बरोबर. तर सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेत रासायनिक तपासणी करता टिंब पाठवतात. तर काय पाठवू शकतो आपण प्रयोगशाळेमध्ये, त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर साप चावून, सापाचे विष पाठवू का आपण? आता सापाचे विष कुठून आणायचं आपण? साप चावून निघून गेला. बरोबर. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन इथे शक्य नाही. तर काय म्हटलं आता तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय म्हटलंय बघा, साप. सापाला कुठून पकडायचं आपण? साप पकडला तर ठीक आहे, पकडला तर त्याला प्रयोगशाळेत पाठवणे शक्य नाही. बरोबर. आणि काय म्हटलंय साप चावलेल्या ठिकाणाची मातीची काय गरज आहे का आपल्याला? काही गरज नाही. तर आपण काय पाठवू शकतो? सापाने दंश केलेल्या ठिकाणाची कातडी आपण पाठवू शकतो. बरोबर का. तर त्या ज्या ठिकाणी दंश केलेला आहे, ठीक आहे, स्नेक बाईट ज्या ठिकाणी झालेला आहे त्या ठिकाणची कातडी आपण पाठवू शकतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं समर्पक उत्तर आहे. डिपार्टमेंटल पेज आहे 2017 हा प्रश्न विचारलेला आहे. पुढे बघा अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे काय, एक्स-रे इलेक्ट्रोग्राफी पद्धत कशासाठी वापरतात? डिपार्टमेंटल पेज आहे 2016 प्रश्न विचारलेला आहे. बघा असे थोडेसे आउट ऑफ बॉक्स प्रश्न येत असतात, म्हणजे जेणेकरून हे प्रश्न आपल्या कुणालाच माहित नसतात, अशा प्रकारचे हे प्रश्न असतात. परंतु जर आपण त्याचा बारकाईने अभ्यास केला तर असे हे प्रश्न आपल्याला ते सुटू शकतात. बघा इथे काय विचारलेलं आहे, एक्स-रे इलेक्ट्रोग्राफी पद्धत कशासाठी वापरतात? आता इथे काय म्हटलंय बघा, कवटीमधील फ्रॅक्चर शोधण्यासाठी. आता एक्स-रे म्हटलं आपण, एक्स-रे आधी आपण ऑप्शन वाचूया. पहिल्या ऑप्शन मध्ये म्हटलं काय, कवटीमधील फ्रॅक्चर शोधण्यासाठी. दुसऱ्यामध्ये आहे सर्जिकल ऑपरेशनसाठी. तिसऱ्यामध्ये म्हटलंय मैताच्या अंगावरील अंगुली मुद्रा शोधण्यासाठी. चौथ्यामध्ये म्हटलंय ठसांचा सचित्रचा प्रकार शोधण्यासाठी. आता सर्वांना माहिती आहे आपण एक्स-रे पाहतो. एक्स-रे म्हटल्यामुळे काय होईल, इथं जर आपण दोघं मनाने विचार केला तर आपण इथं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर देऊ शकत होतो. फक्त आपण एक्स-रे पाहिलं तर काय, तर आपल्याला माहिती आहे आपण फ्रॅक्चर शोधण्यासाठी आपण एक्स-रे काढत असतो. बरोबर. परंतु एक्स-रेचा पुढचा शब्द महत्वाचा आहे, तो काय, तर एक्स-रे इलेक्ट्रोग्राफी पद्धत विचारलेली आहे. बरोबर. फक्त एक्स-रे नाही विचारलेला आहे, तर एक्स-रे इलेक्ट्रोग्राफी विचारलेला आहे. मग एक्स-रे इलेक्ट्रोग्राफी हे आपण मयत व्यक्तीच्या अंगावरती जर अंगुली मुद्रांचे ठसे असतील तर ते ठसे शोधण्यासाठी आपण या एक्स-रे इलेक्ट्रोग्राफी पद्धतीचा आपण वापर करत असतो. ठीक आहे. तर मग अंगुली मुद्रा म्हणजे काय, अंगुली मुद्राचे प्रकार किती असतात, चान्स प्रिंट म्हणजे काय, चान्स प्रिंटचे प्रकार किती असतात, चान्स प्रिंट डेव्हलप कसे केले जातात, चान्स प्रिंट डेव्हलप करण्याचे प्रकार किती असतात, साधे पद्धत कोणत्या आहेत, अत्याधुनिक पद्धती कोणत्या आहेत, हे सगळं आपण आपल्याकडे सिलेबसमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे डिपार्टमेंटल पेज आहे मुख्य परीक्षेसाठी फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिनचा सिलेबस आणि त्याची बॅच लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही उपलब्ध आहे. ठीक आहे. पुढे एक बघा साधा प्रश्न आहे, क्रिप्टोग्राफी ही संज्ञा कोणत्या विभागाशी संबंधित आहे? डिपार्टमेंटल पेज आहे 2016 प्रश्न विचारलेला आहे. तर ही क्रिप्टोग्राफी ही संज्ञा आपल्या सगळ्यांना माहिती आहे वायरलेस विभाग आहे त्याच्याशी ही संज्ञा संबंधित आहे. तर अशा प्रकारे संज्ञा विचारले जाऊ शकतात. मग बघा इथं काय विचारलं आहे, क्रिप्टोग्राफी विचारलेला आहे. जर संज्ञाचे प्रश्न भविष्यात जर याचा म्हटला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जर पाहिला फॉरेन्सिक टॉक्सिकोलॉजी मधला किंवा फॉरेन्सिक मेडिसिन मधला विषेरा, ठीक आहे, विषेरा असा लिहू शकतो किंवा इंग्लिश मध्ये असं लिहितात VISCERA. विषेरा ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? त्याचप्रमाणे पुढची एखादी संज्ञा येऊ शकते कोडिस. ठीक आहे. तर कोडिस म्हणजे काय, हे आपण आपल्याकडे डीएनएचा टॉपिक शिकवलेला आहे, तर त्या डीएनएच्या टॉपिक मध्ये आपण कोडिस म्हणजे काय, कोडिसचा फुल फॉर्म आपण सांगितलेला आहे. अशाच प्रकारची एक संज्ञा आहे, त्या संज्ञेचं नाव आहे
फॅक्ट्स हे तुम्हाला कदाचित माहित असेल, ठीक आहे. किंवा अशीच एक संज्ञा असते ज्याची सारखीच, तर त्याला म्हणतो आपण आपिस, ठीक आहे. तर हे संज्ञा कशाशी संबंधित आहे. अशीच एक संज्ञा आहे, त्याचं नाव आहे काय, ॲम्बिस, AMBIS. तर ही संज्ञा कशाशी संबंधित आहे. तर बघा अशा गोष्टी आपल्याला माहित नसतात आणि अशा न माहित नसणाऱ्या गोष्टीवरती जर प्रश्न आला, असे 1-2 प्रश्न असतातच की ते कुणाला माहित नसतात, बरोबर. तर असे प्रश्न येण्याची शक्यता असते. आलेच तर त्याचं उत्तर काय असतं हे आपण ह्या सगळ्या संज्ञांचं स्पष्टीकरण आपण आपल्या बॅचमध्ये केलेलं आहे. ज्या त्या टॉपिकमध्ये आपण सगळ्या संज्ञा सांगितलेल्या आहेत आणि ज्या नवीन संज्ञा आलेल्या आहेत त्या संज्ञा याच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता असेल, आपण जो तो टॉपिक शिकवताना तिथं आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे, ठीक आहे. आता बघा पुढचा एक प्रश्न आहे अतिशय महत्त्वाचा, तो म्हणजे काय, जे आपले अँटी करप्शनचे आपण रेट टाकतो, बरोबर आहे, ACB वाले. तर त्यावेळेस काय म्हटलंय बघा, लाचलुचपत प्रकरणात सापळा असताना कोणत्या पावडरचा वापर केला जातो. डिपार्टमेंटल PSI 2011 प्रश्न विचारलेला आहे बघा. कोणती पावडर वापरली जाते. पर्याय काय दिले आहेत, बार्बिट्रेट वापरतात का. बार्बिट्रेट काय आहे बघा, आठवते का तुम्हाला. आठवत नसेल तर आपण जे पॉइझन्स आणि ड्रग्स पाहतो त्याच्यातला हा प्रकार आहे बार्बिट्रेट्स. नंतर काय बघा, गन पावडर. गन पावडर तुम्हाला माहितच आहे. अग्निशास्त्र या ठिकाणी आपण गन पावडर पाहत असतो. गन पावडरचे कंपोजिशन काय असतात त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर गन पावडर मध्ये किती कंपोजिशन असतात, पोटॅशियम नायट्रेट, चारकोल आणि कार्बन. चारकोल म्हणजे कार्बन आणि सल्फर म्हणजे गंधक, ठीक आहे. म्हणजेच काय, तर पोटॅशियम नायट्रेट, कार्बन आणि गंधक या तिघांचं प्रमाण असतं, त्यांचं पर्सेंटेज किती असतं हे लक्षात ठेवा, त्याच्यावरती प्रश्न कदाचित येऊ शकतो. नंतर काय बघा, टाल्कम पावडर. टाल्कम पावडर आपण कुठे वापरतोय, टाल्कम पावडर सुद्धा उपयोग केला जातो. कुठे केला जातो आठवते का बघा, टाल्कम पावडर कुठे वापरले जाते, पायांच्या ठश्यांशी संबंधित आहे. पायांच्या ठसे ताब्यात घेण्याच्या पद्धती आहेत. मग किती पद्धती आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या पद्धतीमध्ये काय केलं जातं हे आपण डिटेलमध्ये आपल्या लेक्चर्समध्ये किंवा आपल्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. तर कोणत्या पद्धतीमध्ये टाल्कम पावडर वापरली जाते खाली मला कमेंट करून सांगा, बघा आपण आपला अभ्यास किती आहे. आता तुम्हाला एक हिंट दिलेली आहे, पायांच्या ठसे ताब्यात घेण्याच्या पद्धती आहेत. त्या पद्धतीपैकी एका पद्धतीमध्ये आपण टाल्कम पावडरचा वापर करतो, बरोबर. गन पावडर पाहिला आपण अग्निशास्त्रामध्ये आहे. बार्बिट्रेट आपले जे पॉइझन्स किंवा ड्रग्स असतील त्याच्यामध्ये आहे. राहिलं कोण मग, अँथ्रॅसिन पावडर आहे, ठीक आहे. तर अँथ्रॅसिन पावडर आपण या लाचलुचपत प्रकरणामध्ये जो आपण सापळा असतो त्या ठिकाणी वापरत असतो. आता अँथ्रॅसिन पावडर गेलेली आहे, विचारली गेलेली आहे. अजून एक पावडर असते, त्या पावडरचं नाव आहे फिनोल्फ्थालीन पावडर. कोणती पावडर वापरली जाते, तर फिनोल्फ्थालीन पावडर आहे. माहिती झालं इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये बघा थोडं लिहिण्याचा प्रयत्न करू आपण. फिनोल्फ्थालीन पावडर असते, ठीक आहे. थोडक्यामध्ये इंग्लिश मधलं लक्षात ठेवा, कारण हे भाषांतर गायी झालं जातं. तर अँथ्रॅसिन पावडर आणि फिनोल्फ्थालीन पावडर असते. या दोन पावडरपैकी आपण एखादी पावडर त्या नोटांना लावू शकतो आणि ती पावडर आपण लावलेल्या नोटा आपण त्या संबंधित व्यक्तीला सापळा असताना देत असतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा डिपार्टमेंटल PSI 2011 प्रश्न विचारला गेला होता. असाच एक अजून एक दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे काय, तर आवाजाची ओळख पटवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो. डिपार्टमेंटल PSI 2010 आणि 11 प्रश्न आलेला आहे, म्हणजे 2दा रिपीट झालेला आहे, बरोबर. ज्या टेक्निक्स असतात त्या टेक्निक्स खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्यांचा लेटेस्ट टेक्निक्स म्हणून आपल्या सिलेबसमध्येच म्हटलंय बघा, अन्य आधुनिक साधनांच्या विशेष अभ्यासासह, असं एक वाक्य आहे आपल्या सिलेबसमध्ये, बरोबर. तर अन्य आधुनिक साधने जेवढी असतात, आता कोणकोणती अन्य आधुनिक साधने आहेत, जनरल नॉलेजमध्ये आपण जे जे नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेले आहेत ते आपण आपल्या कोर्समध्ये घेतलेले आहेत, बरोबर. त्यापैकी जे आपण आंबीस असेल अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत त्या टेक्नॉलॉजी आपण आपल्या सिलेबसमध्ये स्पष्ट केलेल्या आहेत, बरोबर का. तर बघा इथं आवाजाची ओळख पटवण्यासाठी आपण कोणतं उपकरण वापरतो, तर ऑडिओ रेकॉर्डर वापरतो का आपण, साऊंड स्पेक्ट्रोग्राफ आहे, मायक्रो स्कॅटर रेकॉर्डर आहे आणि वरीलपैकी नाही. आता या तिन्ही संज्ञा आहे कुठे कोणाशी संबंधित आहेत, तर या आवाजाशी संबंधित आहेत, बरोबर. आता इथे काय विचारलेलं आहे आपल्याला, ओळख पटवण्यासाठी. आता दोन संज्ञा बघा, ऑडिओ रेकॉर्डर आपण कधी वापरतो, तर या व्यक्तीच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी आपण ऑडिओ रेकॉर्डर वापरू शकतो आणि मायक्रो कॅसेट रेकॉर्डर वापरू शकतो. कधी असा जर प्रश्न आला भविष्यात, तर आपल्याला दोन व्यक्तीच्या आवाजाचं काय करायचं, आपल्याला ओळख पटवण्यासाठी त्या व्यक्तीच्या आवाजाचे नमुने म्हणजे सॅम्पल्स घेण्यासाठी खालीलपैकी आपण काय वापरू शकतो. तर त्यावेळेस आपण त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग घेऊ शकतो, ठीक आहे, किंवा मायक्रो कॅसेट रेकॉर्डरमध्ये त्याचा आपण आवाजाचे नमुने आपण रेकॉर्ड करून घेऊ शकतो. आता ते काय राहिलं मग, त्याचा आपल्याला आवाजाची ओळख पटवायची आहे, तर त्यासाठी आपण साऊंड स्पेक्ट्रोग्राफ असतो तो आपण वापरत असतो त्या व्यक्तीच्या आवाजाचे ओळख पटवण्यासाठी, ठीक आहे. तर हा प्रश्न दोनदा विचारला होता डिपार्टमेंटल PSI 2010 आणि 2011.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI साठी फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन याची बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे. संबंधित विद्यार्थी जे कोणी उत्सुक असतील ते विद्यार्थी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा आपला हा टॉपिक झालेला आहे. या टॉपिकमध्ये तुम्हाला काय वाटलं, हा टॉपिक कसा वाटला ते तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जे 2 प्रश्नांची उत्तरं सांगितलेली आहेत शोधायला, त्याची सुद्धा उत्तरं शोधली का तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. तर आता आपण इथं थांबूया. थँक्यू व्हेरी मच.